आज आपण जाणून घेणार आहोत आपले कुलदैवत श्री ज्योतिबा राजे कोल्हापुरात कसे आले, त्यांची स्थापना कोणी केली, त्यांचे मंदिर कोणी बांधले। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया। बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा आपली आई म्हणत असते की हिरा फिरत ठेवू द्या की बळीचं राज्य होऊ दे। म्हणजे ज्योतिबा तो पंजाबात होता आणि पंजाबातून त्याला दक्षिणेत पाठवला। त्याच्या हस्तीत सुद्धा तसा उल्लेख आहे। उत्तरेचा राणा दक्षिणे आला आणि दक्षिणी केदारे नामं पावला। हा दक्षिणेत आलाय कुणासाठी आला तर आमच्यासाठी आला। कुणापासून रक्षण करण्यासाठी आला तर आर्यांपासून आमचं रक्षण करण्यासाठी आला। इथं आला त्यानं आमच्या कुळ्या सुरक्षित राखल्या, आमच्या पूर्वजांचं रक्षण केलं, म्हणून तो आज आमचा कुळस्वामी। ज्यानं कुळ्या राखल्या तो आमचा कुळस्वामी ज्योतिबा कुळस्वामी। त्याची शासनकाठी म्हणजे फक्त एक लवाजमा नाही तर ती त्याच्या सार्वभौमत्वाची आणि त्याच्या विजयाची निशाणी। कोणीही लोक येतात तिथं आणि मोया भक्तिभावाने येतात आणि त्याला अर्पण होतात। महत्वाचा मुद्दा असा की या बळीराजाचा सेनापती ज्योतिबा, त्याचे 7 भागातले खंडणी वसूल करणारे अधिकारी म्हणजे खंडोबा, शेतातला महसूल गोळा करणारे अधिकारी म्हणजे म्हसोबा, आणि इथले कोकणात ज्यावेळी माल घेऊन जायचे लोक त्यावेळी जर ज्योतिबाला टॅक्स दिला नाही तर ज्योतिबाला खेटे घातले जायचे। खेटे कशासाठी? आज पोलीस स्टेशनला जसे खेटे असतात तसे खेटे, आणि आज आपण वेगळ्या कारणाने खेटे घालतो, माझे नोकर लागते, मला मूळ भाग होते, त्याच्यासाठी नाही। आपला पूर्वज आहे ज्याच्या पाठीमागे बा म्हणजे भैरोबा, म्हसोबा, बिरोबा, खंडोबा, चाकोबा, सळोबा, नाईपा, ज्योतिबा, विठोबा, आणि त्याची शासनकाठी आपण ज्यावेळी घेऊन येतो त्यावेळी प्रत्येक भागाचं ते प्रतिनिधित्व करणारी शासनकाठी असते। महत्वाचा मुद्दा, त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर ज्योतिबाचं मंदिर बांधलं कुणी? महाजी शिंदे नावाचा एक मराठ्यांचा सेनापती होता। 1761च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांची प्रतिमा मलिन झाली। ती प्रतिमा धुवून काढण्याचं काम गयात असणाऱ्या वारकऱ्यानं धुवून काढलं। त्या वारकऱ्याचं नाव म्हणजे महाजी शिंदे, ज्यांना पाटील बाबा म्हणत। त्या महाजी शिंदेची दहशत एवढी होती की त्यांनी ताजमहलचा वापर, आज लोक फिरायला जातात, जगातलं 7वं आश्चर्य आहे, पण तरी सुद्धा त्या ताजमहलचा वापर त्यांनी करवाचौथी ठेवण्यासाठी केला होता। एवढी दहशत की दिल्लीचा सुलतान कोण हे ठरवायचं आमचा महाजी बाबा। हे महाजी बाबा एकदा रत्नागिरीत मोहिमेवर होते आणि मोहिमेवर असताना त्यांना यश मिळत नव्हतं पोर्तुगीजांच्या विरोधात। ते नवस बोलले की देवा मला या मोहिमेत यश मिळू दे, मी तुझं देवस्थान या ठिकाणी कोल्हापूरला निर्माण करतो, आणि म्हणून रत्नागिरीतला देव म्हणून या गावाचं नाव आहे वाडी रत्नागिरी। रत्नागिरीतला ज्योतिबा इथं बसले। ज्योतिबा हे या गावाचं नाव नाही, ज्योतिबा हे या देवाचं नाव आहे। ज्योत म्हणजे ज्योत आहे, ते ज्योत म्हणजे नांगर, हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा आहे, म्हणून याला तुम्ही आम्ही भोळे भाविक बघता आहोत। इथं कुठलेही त्याच्यासाठी मोठा गाजावाजा नाही किंवा कुणी प्राणबली कसलाही हत्या नाही। सर्वसामान्य लोक येतात, गुलाबाच्या मुठी आनंदाने उधळतात, आपल्या लेकराबाळांची पोराबाळांची गोरागुरांच्यासाठी मोठा गाजावाजा नाही किंवा कुणी प्राणबली कसलाही हत्या नाही। सर्वसामान्य लोक येतात, गुलाबाच्या मुठी आनंदाने उधळतात, आपल्या लेकराबाळांची पोराबाळांची गोरागुरांची या सगळ्यांची राखण करणारा तो महाक्षत्रपाळ आहे, आणि म्हणून त्याच्या गुलाबाच्या मुठी आपण भरून वाचून आपल्या कपाळावर लावतो। हा इथल्या मातीचा रंग आहे, इथली माती तांबडी आहे। ही तांबडी माती म्हणजेच ते गुलाबाचं प्रतीक आहे, म्हणजे आपल्या देवतांचं एक स्थिरीकरण आहे। कसं आहे तर कुणाचा गुलाल आहे, कुणाचा बुक्का आहे, कुणाचा अष्टगंध आहे, कुणाचा भंडार आहे, कुणाचा चौंड काय वाजवायचं, कुणाचा पकवाज आहे, कुणाची ढोलकी आहे, कुणाचा उजवा आहे, कुणाचा चांगला आहे। तर चंगा मला म्हणजे उच्च दर्जाचा, आणि तो अपभ्रंश होऊन या ठिकाणी तो नामघोष तयार झालेला आहे की ज्योतिबा